रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, बघा कशा आहेत मग कैऱ्या. खूप छान आहेत. माझा पण कैऱ्या खाऊन आवाज थोडासा खराब झालेला आहे. मग काय गेलात, कैऱ्या आणल्या, मस्त फ्रेश केल्या, पाण्यानं धुवून घेतल्या. बघा किती छान आहेत. आता उन्हाळा म्हणल्यानंतर काय कैऱ्या, चिंचा, आता नंतर जांभळं पण येणार. आत्ताशी तूर येत आहे जांभळींना. बघा कशा छान आहेत. आणि हे आहेत कलमी, आणि दोन्ही पण आहेत गावरान. पण गावरान आहे ते पण खूप गोड आहे. मग काय घरी आलात, कैरी कट केली मस्त. जास्त माझ्या घशामुळं मला बोलता नाही येत, त्याच्यामुळे मी जास्त नाही बोलत, आज कमीच बोलत आहे. बघा कशी कैरी कट केली आहे. आणि बघा ती किती मोठी कैरी आहे, त्याच्यामध्ये कोय अगदी छोटीशीच निघालेली आहे. आणि बघा भैयाने कैरी कट केली आहे. आणि पुन्हा त्याच्यामध्ये मीठ आणि थोडं लाल तिखट मिक्स केलेलं आहे कैरीसोबत खाण्यासाठी. आणि तशी काही आंबट कैरी पण नव्हती, गोडच होती. पण मीठ थोडी चटणी लावून खाल्ली की छान लागत आहे. त्याच्यामुळं असं त्यानं छोट्या नाही फोडी कट केल्या, मोठ्या मोठ्याच केल्या. आणि त्याला, आमच्या भैयाला खूप आवडते कैरी, चिंच, असं आंबट कवट. बघा कशी छान दिसत आहे. आणि नंतर काय आलात घरी मग. आणि हे गुलाबाचं झाड तर तुम्ही बघितलेलंच आहे. खूप दिवसापासून तसंच राहिलेलं होतं, त्याला कुंडी नव्हती. मग काय कुंडी पण आणली आणि ते झाड पण लावून घेतलं. आता बघा झाड लावल्यानंतर किती छान दिसत आहे. आणि कुंडी छान आहे, मोठी आहे, काही जास्त अशी महाग पण नाही. आणि हे तर काय पहिलंच झाड आहे. बघा कसं छान आलेलं आहे हे झाड. आणि हे पण पहिलंच आहे, छोटं जास्वंदाचं झाड आहे हे. खूप छान फुलं येतात ह्याला. बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो.